आजच्या या व्याख्यानात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्याख्यानामध्ये मराठीच्या तृतीय वर्षाच्या विषय पत्रिका क्रमांक 5 मधील काही भाग आपण समजून घेणार आहोत. याविषयीचं विवेचन या अगोदर झालेलं आहेच. त्यातील काही तपशील आपण समजून घेणार आहोत. विषय क्रमांक 5 याचं शीर्षक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्या अंतर्गत 5व्या सत्रामध्ये भारतीय साहित्यशास्त्र हा विषय आपण शिकणार आहोत. आपण काही स्लाइडच्या माध्यमातून हे समजून घेऊया. मराठी विषय पत्रिका क्रमांक 5चा जो विषय आहे तो भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्र. या भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्राच्या अंतर्गत आपण भारतीय साहित्यशास्त्र आणि पाश्चात्य साहित्यशास्त्र याविषयीचे विविध सिद्धांत शिकणार आहोत. हे सिद्धांत कशा पद्धतीचे आहेत, कोणकोणते आहेत याची कल्पना तुम्हाला मी मागच्या तासाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येते, ती म्हणजे अशी की या भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्राचे जे विविध सिद्धांत आहेत ते विविध सिद्धांत म्हणजे एक प्रकारे या साहित्य विषयक सिद्धांतांचा इतिहासच आहे. भारतीय साहित्यशास्त्राची सुरुवात आपल्याला भरतापासून ते अभिनवगुप्त, राजशेखर इथपर्यंतचे विविध सिद्धांत बघायचे आहेत. तर पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये प्लेटोपासून ते आधुनिक अशा विचारवंतांपर्यंतचे सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत. या 5व्या सत्रामध्ये भारतीय साहित्यशास्त्रामधल्या पहिल्या घटकाचा विचार आपल्याला करायचा आहे. घटक पहिला हा भारतीय साहित्यशास्त्र संकल्पना व सिद्धांत. या संकल्पना व सिद्धांत या घटकामध्ये भारतीय साहित्यशास्त्रामधले वेगवेगळ्या संकल्पना आणि वेगवेगळे सिद्धांत जे मांडले गेले त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. या पहिल्या घटकामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यामध्ये असलेले जे उपघटक आहेत ते उपघटक कोणकोणते, तर हे उपघटक भरताचे रससूत्र, अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती सिद्धांत, ध्वनी सिद्धांत आणि औचित्य विचार हे 4 महत्वाचे उपघटक आपल्याला अभ्यासायचे. या उपघटकामध्ये भरताचे रससूत्र, अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती सिद्धांत आणि औचित्य विचार म्हणजे रस सिद्धांत, अलंकार सिद्धांत, वक्रोक्ती सिद्धांत, रीती सिद्धांत, ध्वनी सिद्धांत आणि औचित्य सिद्धांत असे 6 प्रकारचे विचार आणि ही मांडणी आपल्याला बघायची. भारतीय साहित्यशास्त्रामधले हे काही अत्यंत महत्वाचे असे सिद्धांत आहेत. घटक क्रमांक 2 मध्ये, 3 मध्ये आणि त्याच्यानंतरच्या घटकामध्ये याहून अधिक वेगवेगळे जे सिद्धांत आहेत ते वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण बघणार आहोत. घटक 1 मधील पहिला उपघटक भरताचे रससूत्र. भारताचे रससूत्र हे भारतीयच नव्हे तर जागतिक साहित्यशास्त्रामधला एक महत्वाचा असा सिद्धांत आहे. आपल्याला लक्षात येते की यातील भरत हा भारतीय साहित्यशास्त्रामधला एक महत्वाचा विचारवंत आहे. पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे प्लेटोचे स्थान आहे त्याचप्रमाणे भारतीय साहित्यशास्त्रामध्ये भरताचे स्थान आहे असे आपल्याला लक्षात येते. हा भारतीय साहित्यशास्त्रामधला महत्वाचा विचारवंत की ज्याचा नाट्यशास्त्र हा अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे.
हा महत्वाचा ग्रंथ इसवी सन पूर्व 2 ते इसवी सन पूर्व 6व्या शतकातील एक महत्वाचा ग्रंथ आहे. इसवी सन पूर्व 2 व इसवी सन पूर्व 6वे शतक असं म्हणण्याचे कारण असे की या कालखंडामध्ये उपलब्ध असलेला हा ग्रंथ आता उपलब्ध नाही. नाट्यशास्त्रामधल्या या महत्वाच्या अशा विषयाकडे आपल्याला वळायचे आहे. नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये नाटकाची निर्मिती ते नाटकाचा आस्वाद या सर्व घटकांचा समग्र असा विचार केलेला आहे. नाटकाची निर्मिती कशी होते, नाटक कुठे सादर केले जाते, नाटकाच्या विषयी सर्व प्रकारचे जे विवेचन आहे ते विवेचन आपल्याला येथे लक्षात येते. या नाटकाविषयीच्या या विवेचनामध्ये आपल्याला असे लक्षात येते की त्याची निर्मिती ते त्याचा आस्वाद हे वेगवेगळे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत. नाटकाचं निर्मितीचे स्थान, नाटकाच्या निर्मितीमध्ये असणारे वेगवेगळे घटक, त्या घटकांचे नाटकाशी असणारे संबंध, त्या नाटकातील घटकांचा एकमेकांशी असणारा संबंध, त्या घटकांचा व एकूण नाटकाचा प्रेक्षकांशी असणारे नाते, प्रेक्षक नाटकाचा आस्वाद कशा प्रकारे घेतो, या आस्वादाची नेमकी प्रक्रिया काय, याविषयी वेगवेगळ्या घटकांचा समग्र विचार नाट्यशास्त्राच्या निर्मितीमध्ये आहे. नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये अनेक विषय जरी असले तरी आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे असे की भरताचे रससूत्र. या रससूत्रामध्ये भरताने काही विवेचन केलेले आहे. नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये नाटक हे विवेचनाच्या केंद्रस्थानी असले तरी उत्तरार्धात विकसित झालेल्या काव्यशास्त्राचा अर्थात साहित्यशास्त्राचा आधार हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ आहे. आपण मागे बघितलेच की नाटक हा एक दृकश्राव्य असा सादर केला जाणारा कला प्रकार आहे. या कला प्रकारापेक्षा साहित्य हा कला प्रकार भिन्न आहे. नाटकाची संपूर्ण प्रक्रिया ही मानस आणि दृश्य स्वरूपाची आणि श्राव्य स्वरूपाची आहे, तर साहित्याच्या काव्याच्या आस्वादाची प्रक्रिया ही पूर्णपणे मानस स्वरूपाची आहे. मनाच्या रंगमंचावरती नाटक हे प्रत्यक्षात येऊ शकते, परंतु नाटक सादर केले जाणे आणि ते बघणे हा नाटकामधला एक महत्वाचा असा गुणधर्म आपल्याला सांगता येतो. नाटक हे विवेचनाच्या केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ कालांतराने विविध काव्यशास्त्राच्या सिद्धांतांचा आधार ठरला. नाटकाच्या वेगवेगळ्या घटकांचा आणि त्याच्या संबंधीच्या वेगवेगळ्या सिद्धांतांच्या मध्ये वापरलेल्या परिभाषा कालांतराने काव्यशास्त्रामध्ये परिवर्तित झाल्या. हे होण्याचे एक महत्वाचे कारण असे की एकेकाळी फक्त दृक आणि श्राव्य या अनुभवावरती आधारित असलेलं नाटक कालांतराने वाचणे आणि लिहिणे या 2 प्रक्रियांशी निगडीत देखील होऊ लागले. आपल्या दृष्टीने इतकेच महत्वाचे आहे की नाटक हे विवेचनाच्या केंद्रस्थानी ठेवलेले नाट्यशास्त्र उत्तरार्धात काव्यशास्त्राचा अर्थात साहित्यशास्त्राचा प्रमुख आधार झाला. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये वेगवेगळे सिद्धांत जरी असले तरी भरताचे रससूत्र हे त्या सिद्धांतांचा एक सूत्ररूप, बीजरूप असा विचार आहे. या रससूत्राचा आपल्याला विचार करावायचा आहे. तुम्हाला अभ्यासाला असलेला हा एक महत्वाचा असा विचार आहे. हे भरताचे रससूत्र आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते.
आजच्या तासाला आपण हे रससूत्र समजावून घेऊ आणि यानंतरच्या तासाला या रससूत्रामधल्या विविध घटकांविषयीचे आणखीनही विवेचन करू. भारताचे रससूत्र असे आहे की तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. येथे आपल्याला हे रससूत्र काहीसे अवघड वाटते, परंतु या सूत्राचा एकूणच संस्कृत साहित्यशास्त्रामधील विविध सूत्रांचा विचार जर आपण केला तर ही बहुतांशी सूत्रे ही आपल्याला एका ओळीमध्ये किंवा एक किंवा दोन ओळींमध्ये आपल्याला त्या समग्र सिद्धांतांचा विचार करणारी दिसून येतात. ज्या प्रकारे तुम्ही गणितामध्ये वेगवेगळे सूत्रे शिकतात ज्याप्रमाणे, त्याचप्रमाणे ही सूत्रे आहेत. या सूत्राचा आता आपण विचार करू. याचे मराठी रूपांतरण करायचे झाल्यास तत्र म्हणजे तिथे, तिथे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसांची निष्पत्ती होते, असे याचे पूर्ण मराठीकरण आहे. आता आपण या तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती या रससूत्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करू. सर्वप्रथम आपण तिथे विचार करूयात की तत्र, तत्र म्हणजे कोठे, हा प्रश्न आपल्यापुढे उपस्थित होतो. हे समजून घेण्याकरता आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणती गोष्ट आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे? तर नाटकाची प्रक्रिया आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. हे नाटकाची प्रक्रिया काय आहे ती आपल्याला बघता येईल. नाटक हे जसे लिहिले जाते तसे नाटक हे सादर केले जाते आणि हे सादर केलेले नाटक कोणापुढे असते तर प्रेक्षकांपुढे ते सादर केलेले असते. प्रेक्षक आपल्या डोळ्यांनी बघत आणि ऐकत या नाटकाचा आस्वाद घेत असतो. या नाटकाच्या आस्वादाची परिणिती काय असते तर या नाटकाच्या आस्वादाची परिणिती म्हणजे त्याचा परिणाम, त्याचा अंतिम उद्दिष्ट किंवा अंतिम ध्येय, अंतिम फलनिष्पत्ती ही काय असते तर रसनिष्पत्ती ही असते. तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती या रससूत्रामध्ये आपल्याला असे लक्षात येते की आस्वादापेक्षाही नाटकाविषयीचं विवेचन या रससूत्रामध्ये अधिक आहे. तेथे म्हणजे कोठे तर नाटकामध्ये किंवा नाटकामुळे रसांची निष्पत्ती होते असे याच्यातून सूचित होते. आता हे रसनिष्पत्ती ही कशावरती आधारित आहे तर येथे असलेले आपल्याला 3 घटक येथे दिसत आहेत. ते कोणते तर विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव. भारताच्या रससूत्रामधल्या या 3 प्रमुख भावांच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीनही काही विवेचन या भारताच्या नाट्यशास्त्रामध्ये आढळतं. हे कोणते तर त्यामध्ये स्थायी भाव आणि सात्विक भाव या 2 भावांचे विवेचन भारताने केलेले आढळते. आताच्या तासाला आपण या रससूत्रामधील या घटकांचा विचार करणार आहोत. भारताच्या रससूत्रामध्ये असलेले जे विवेचन आहे हे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव हे 3 महत्वाचे घटक आपल्याला येथे दिसून येतात. आपण पुन्हा एकदा या घटकांकडे बघूया. येथील विभाव हा घटक आपल्याला पहिल्यांदा विचारायला घ्यायचा आहे. विभाव म्हणजे या रसांच्या निष्पत्तीकरिता कारण असणारे घटक. या विभावांचे भारताने 2 प्रकार केलेले आहेत, उपप्रकार. हे 2 उपप्रकार कोणते तर पहिला उपप्रकार आलंबन विभाव आणि दुसरा उपप्रकार उद्दीपन विभाव. आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव या दोघांमधला फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. या आलंबन विभाव आणि उद्दीपन विभावामध्ये आलंबन विभाव आणि उद्दीपन विभावामध्ये
असलेलं नातं हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. आलंबन विभाव म्हणजे ज्यावरती रसनिष्पत्ती पूर्णपणे अवलंबून आहे त्याला आलंबन विभाव म्हटले जाते. आणि उद्दीपन विभाव म्हणजे रसांना उद्दीपित करणारी जी स्थिती आहे तिला उद्दीपन विभाव असे म्हटले जाते. आता आलंबन विभाव, उद्दीपन विभाव याच्या बरोबर तुम्हाला लक्षात असे येते की येथे रस ही एक महत्वाची गोष्ट याच्या विषयीचे विवेचन आपण करायला सुरुवात केलेली आहे. नाटकामध्ये काय निष्पन्न होते तर रसाव्यतिरिक्त तिथे काहीही निष्पन्न होत नाही असा विचार हा भरताने मांडलेला आहे. आता हा रस आपल्या नेहमीच्या असलेल्या रसांपेक्षा भिन्न आहे. रस म्हटले की आपल्या नजरेसमोर विविध फळांचा रस किंवा इतर आणखीन पदार्थांचा रस ही भूमिका ही संकल्पना आपल्या डोळ्यापुढे येते. पण येथे तसे नसून भरताने जी रसाची संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना महत्वाची आहे. भरताने जे विविध रस मांडलेले आहेत ते रस आपण नंतरच्या तासाला बघणारच आहोत. पण आताच्या तासाला फक्त आपण इतकंच बघणार आहोत की रसांची निष्पत्ती होण्याकरता जे महत्वाचे मानले जाणारे घटक आहेत ते घटक कोणते इतकेच फक्त आपण बघणार आहोत. आता भरताने सांगितलेल्या आलंबन विभावाचा आपण विचार करू. आलंबन विभाव म्हणजे ज्यावरती रसांची निष्पत्ती अवलंबून असते आणि पूर्णपणे ते त्याचे कारण असतात अशा विभावांना त्याने आलंबन विभाव म्हटले. अगदी नाटकाच्या सध्याच्या नाटकांचा जर आपण विचार जर केला तर त्याच्याशी तुलनेने काही गोष्टी आपल्याला सांगता येतात. नाटकाविषयीचे हे विवेचन समजून घेण्याकरता नाटकातल्या काही घटकांचा की जे तुम्ही पहिल्या वर्षी बघितलेलं आहे त्याचा आपण अगदी थोडक्यात विचार करू. नाटक ज्या वेळेला रंगमंचावर सादर केले जाते त्यावेळेला रंगमंचावरती सादर करणाऱ्या विविध घटकांपैकी नाटकाची संहिता म्हणजे लिहिले गेलेले नाटक हे तर असतेच, पण त्याचबरोबर ते नाटक सादर करणारे नट असतात आणि ते नाटक सादर करत असताना ते नट कुठल्या तरी नेपथ्यावर असतात म्हणजे कुठल्या तरी स्थळी असतात. एक सोपे उदाहरण आपण घेऊ. एखादे नाटक जर हे युद्धावरती आधारित आहे तर त्यामध्ये असलेले नट हे कुठे असतील तर युद्धभूमीवरती असतील. एखादे नाटक पौराणिक असेल तर त्यामध्ये असलेले नट हे एखाद्या पौराणिक पार्श्वभूमीवर असतील. नाटक जर ऐतिहासिक असेल तर त्यातील नट हे एखाद्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असतील. जर आधुनिक नाटकांचा जर विचार केला तर आधुनिक नाटकामध्ये असणारी पार्श्वभूमी ही भिन्न भिन्न असते. जसे की कौटुंबिक नाटक आपल्या पुढे ज्या वेळेला सादर केले जाते त्यावेळेला या कौटुंबिक नाटकाची पार्श्वभूमी एखादे घर किंवा एखादा दिवाणखाना किंवा एखादा भौतिक स्थळ हे असते की जे प्रत्यक्षातील स्थळ असते. प्रायोगिक नाटकांमध्ये ही स्थळे प्रत्यक्ष अशा नेपथ्यामध्ये न दाखवता ती रूपकात्मक पद्धतीने दाखवली जातात. आता आपल्या पुढे नाटकामध्ये असतात ते नट आणि नट एखादी गोष्ट आपल्या पुढे सादर करतात. आपल्या पुढे नट जरी सादर करत असले तरी ते आपल्या पुढे नट म्हणून येत नाहीत एवढी गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. आपण सोप्या उदाहरणाद्वारे हे बघू. आपल्या पुढे जे नट असतात ते नट म्हणजे कोण असतात तर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांची काही नावे गावे असतील, परंतु ज्या वेळेला ते नाटकामध्ये येतात त्यावेळेला ते नट नसतात तर ते एखादे पात्र असतात. एक सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास तर क्ष नावाचा नट रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करत आहे तर तो रंगमंचावरती क्ष या नावाने वावरत नाही तर रंगमंचावरती तो कुठल्या नावाने वावरतो शिवाजी महाराजांच्या नावाने आणि तो वावरतो. म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये नटाचे नाव काही जरी असले तरी रंगमंचावरती हा नट हा वेगळा असतो. आता हा वेगळा कशा प्रकारे असतो तर ते आपण आणखीन तपशिलाने बघूया. एखाद्या नटाचे वय हे 20 असेल परंतु रंगमंचावरती असलेल्या नाटकामध्ये त्याचे वय 70 असू शकते
वेशभूषेच्या आणि रंगभूषेच्या साहाय्याने तो 70 वर्षाचा त्याचा अस्तित्व हे तयार केले जाते. आपल्या विषयाला समजून घेण्याच्या दृष्टीने आपण इतके बघू की रंगमंच रंगमंचावरती उपस्थित असलेले नेपथ्य, त्या नेपथ्यामध्ये एखादी गोष्ट सादर करत असलेले नट हे आणि ते नट सादर करत असलेली एखादी गोष्ट हे नाटकाच्या संदर्भात आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. ज्या वेळेला आपण आलंबन विभाव या उपघटकाचा विचार करतो तेव्हा भरताने सांगितलेला आलंबन विभाव म्हणजे आजच्या परिभाषेतील नटमंडळी नाही, तर नटमंडळी सादर करत असलेल्या भूमिका किंवा पात्र हे आहे असं आपल्याला म्हणता येते. एखाद्या नाटकाच्या उदाहरणावरनं हे आपल्याला समजून घेता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ नटसम्राट या नाटकामध्ये आप्पासाहेब बेलवलकर कावेरी हे पात्र आहे, विठ्ठल हे पात्र आहे, राजा हे पात्र आहे. आप्पासाहेब बेलवलकर अर्थात नटसम्राट ही भूमिका अनेक नटांनी केलेली आहे. कावेरीची भूमिका अनेक नटांनी केलेली आहे. या अभिनेत्री किंवा हे नट किंवा हे अभिनेते हे वेगवेगळे जरी असले तरी पात्र एक स्थिर स्वरूपी आहे. रंगमंचावरती जर पात्रेच नसतील, पात्रांनी ते सादरच केलं नाही, तर नाटकाची रसनिष्पत्ती ही शक्यच नाही. म्हणजे आलंबन विभाव म्हणजे ज्यावरती रसनिष्पत्ती पूर्णपणे अवलंबून आहेत असे घटक. म्हणजे येथे आपल्याला गोष्ट लक्षात आली की आलंबन विभाव म्हणजे नट नाही, तर आलंबन विभाव म्हणजे ते भूमिका सादर करणारे की ज्या भूमिका पात्रांमध्ये आहेत त्या ज्या भूमिका नाटकामध्ये आहेत आणि नाटकातल्या या भूमिका एकूण नाटकाच्या गोष्टीला आकार देत असतात. मघाच्या नटसम्राट या नाटकाचाच आपण विचार करू. नटसम्राट या नाटकामध्ये मी सांगितलेली पात्रे जसे आप्पासाहेब बेलवलकर आणि कावेरी या दोन प्रमुख पात्रांभोवती, त्यातही आप्पासाहेब बेलवलकर या पात्राभोवती हे नाटक पूर्णपणे केंद्रित झालेले आहे. या नटाने साकार केलेल्या या भूमिकेचा आपण आपल्या पुढे तो नट आहे असा विचार न करता आपल्या पुढे ते पात्र आहे हे आपल्याला दिसत असते. अर्थात समोरचा हा जो नट नसून तो अमुक एक पात्र किंवा अमुक एक भूमिका आहे ही आपल्याला होणारी जाणीव ही आपण यानंतर आपल्या पुढे आपल्याला अभ्यासाला असलेल्या रसविचारामध्ये आपण बघणार आहोत. आताच्या घडीला आपल्याला एवढी गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की आलंबन विभाव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आलंबन विभाव म्हणजे ते पात्र आहे. पात्र आणि भूमिका या विभिन्न प्रकारच्या असू शकतात. या भूमिका या स्वतंत्र नसतात. या भूमिका त्या नाटकाच्या असलेल्या केंद्रवर्ती गोष्टीशी निगडित असतात. म्हणजेच नटसम्राट या नाटकामध्ये एका वृद्ध नटाची असलेली शोकांतिका ही आपल्या पुढे सादर केली जाते आणि या वृद्ध नटाच्या शोकांतिकेमधला एक प्रमुख पात्र आप्पासाहेब बेलवलकर हे आहे आणि हे आप्पासाहेब बेलवलकर नावाचे पात्र आपल्याला त्या नटाची शोकांतिका, त्या नाटकामध्ये असलेल्या नटाची शोकांतिका म्हणजे प्रत्यक्षामध्ये आप्पासाहेब बेलवलकरांचं काम जो कोणी करत आहे त्याची शोकांतिका ती नाही, तर नटसम्राट या नाटकामध्ये असलेल्या नटाची ती शोकांतिका आहे. ती शोकांतिका आपल्या पुढे सादर केली जाते. म्हणजे आपल्याला एवढी गोष्ट येथे लक्षात आली की नाटकातील पात्र हे आलंबन विभावाप्रमाणे काम करतात. आता याच आलंबन विभावाचा आपण काहीसा अगदी थेटपणाने जरी नाही लावला तरी कथा कादंबऱ्यांशी जर विचार केला तर आपल्याला असे लक्षात येते की कथा कादंबऱ्यांमध्ये असलेली वेगवेगळी पात्रे ही त्या कथेतील किंवा कादंबरीतील आलंबन विभाव आहे असे आपल्याला म्हणता येईल. आता तुम्ही म्हणाल की प्रत्यक्ष माणसं हीच पात्रे तिथे असायला हवी का, तर तसे नाही. उदाहरणार्थ सयाजी शिंदे यांच्या तुंबारा या नाटकामध्ये असलेली पात्र हे माणसे नाहीत तर निसर्गातले वेगवेगळे घटक आहेत. जसे की भुंगा, फुलपाखरू किंवा इतरही आणखीन निसर्गातले घटक हे तिथील पात्र आहेत. आता तुम्ही म्हणाल की भुंगा किंवा इतर पात्र ही कशी उभी केली, तर तेथे प्रत्यक्षातील भुंगा किंवा फुलपाखरू किंवा इतर निसर्गातील घटक नाहीत, तर तेथे ध्वनी माध्यमातून आणि प्रकाश माध्यमातून ही पात्रे उभी केलेली आहेत. आपल्याला येथे एक मुद्दा स्पष्ट झाला की भरताच्या रससूत्रामध्ये की जे
भरताचे रससूत्र एक पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती, त्यातील विभाव म्हणजे रसनिष्पत्तीला कारण असणारे घटक, त्यातील जे दोन उपघटक आहेत त्या दोन उपघटकांपैकी पहिला उपघटक म्हणजे आलंबन विभाव. या आलंबन विभावासंबंधी आपल्याला असे म्हणता येते की ज्यावरती रसनिष्पत्ती पूर्णपणे अवलंबून आहे असे जे घटक आहेत त्याला आलंबन विभाव असे म्हणतात. नाटकाच्या आजच्या परिभाषेमध्ये वेगवेगळ्या भूमिका अथवा पात्र म्हणजेच आलंबन विभाव होय. आता विभावाचा जो दुसरा घटक आहे त्या दुसऱ्या घटकामध्ये कडे आपण जाऊया. हा दुसरा घटक म्हणजे उद्दीपन विभाव. उद्दीपन विभाव हा आजच्या नाटकाच्या परिभाषेमध्ये नेपथ्य अथवा परिस्थिती याच्याशी संबंधित मानता येईल. नाटकाच्या एकूण गोष्टीशी रसाचे अस्तित्व अवलंबून असते. जसे की एखादे नाटक विनोदी असते, एखादे नाटक करुण असते, एखादे नाटक भयानक असते. येथे भरताने सांगितलेल्या रसांच्या संकल्पनेशी निगडित ही ह्या नाटकाची व्यवस्था आहे. भरताने सांगितलेले जे रस आहेत ते रस आपण नंतरच्या तासाला बघणारच आहोत आणि या रसांच्या विषयीचे विवेचन हे आपल्या विवेचनाशी आपण परत जोडून घेणारच आहोत. सध्याच्या घडीला आपण फक्त इतकेच बघू की भरताने सांगितलेल्या रससूत्रामधील उद्दीपन विभाव हे रसांना उद्दीपित करणारी परिस्थिती असते. एक सोप्या उदाहरणाद्वारे आपण ते बघू की भरताने सांगितलेल्या रसांच्या व्यवस्थेमधील शृंगार हा एक रस आहे. या शृंगार या रसाकरता आपल्याला आवश्यक असणारे किंवा ज्याला आपण म्हणूया महत्वाचे असणारे अशी पात्र अथवा भूमिका कोणती, तर पती आणि पत्नी अथवा प्रियकर अथवा प्रियसी ही दोन पात्रे तिथे असणे, त्या दोन भूमिका तिथे असणे महत्वाचे आहे. या पात्रांची किंवा भूमिकांची वय ही देखील महत्वाची आहे. या पात्रांमधील प्रेम दाखविण्याकरता ते पात्र काही अभिनय करतील. त्या अभिनयाचा विचार आपण नंतरच्या टप्प्यामध्ये करणारच आहोत. ही दोन पात्रे रंगमंचावरती आल्यानंतर ती स्थिर स्वरूपाने उभी राहत नाहीत, तर ती काहीतरी कृती आणि हालचाल करतात. ते जी कृती आणि हालचाल करतात त्याला आपण अभिनय असं म्हणतो. भरताच्या रससूत्राच्या परिभाषेमध्ये याला अनुभव असे म्हणता येईल. तो भाग आपण नंतर बघणारच आहोत. पात्रे रंगमंचावर आल्यानंतर काहीतरी हालचाल करतात, पण ती कुठेतरी हालचाल करीत असतात. आपल्याला असे म्हणता येते की ते जे ज्या ठिकाणी हालचाल करीत असतात ती नाटकाची स्थळे असतात. ही नाटकाची स्थळे ही विशिष्ट स्वरूपाची असतात. जसे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखादे नाटक ऐतिहासिक पार्श्वभूमीवर असेल आणि तेथील असलेले पात्रे ही ऐतिहासिक पुरुष असतील आणि एखादी लढाई जर दाखवायची जर असेल तर ही लढाई एखाद्या वीरभूमीवरती एखाद्या रणभूमीवरती दाखवावी लागेल. त्यातील राजे, त्यातील असलेली ऐतिहासिक पात्रे यांच्याकरता लागणारे जी नेपथ्य आहे, याच्याकरता लागणारे जे रंगमंचावरती वेगवेगळे घटक आहेत, हे घटक त्याच्याशी निगडित असेच असावे लागतील. म्हणजे एखादा राजा आपल्याला दाखवायचा आहे, परंतु तो राजा एखाद्या खाटेवरती बसलेला आहे असं आपल्याला दाखवता येणार नाही. तर त्या राजाला तिथे दाखवण्याकरता, त्याचे राजे पण दाखवण्याकरता आपल्याला काय दाखवावे लागेल, तर आपल्याला ते विशिष्ट सिंहासन असेच दाखवावे लागेल. या विशिष्ट सिंहासनाच्या, विशिष्ट अशा महालांच्या, विशिष्ट अशा राजस अशा भौतिक स्थळांच्या साहाय्याने त्या ऐतिहासिक पात्राचे, राजाधिकार पात्रांचे अस्तित्व आपल्याला ठळकपणाने दाखवता येईल. मगाशी सांगितलेल्या उदाहरणातील शृंगार रस आपल्याला दाखवायचा असेल तर प्रियकर प्रेयसी, पती पत्नी हे पात्र तर या भूमिका तर तेथे आपल्याला लागतीलच, पण या रसाच्या उद्दीपनाकरता ज्या असणाऱ्या उपकारक स्थिती आहेत या उपकारक स्थिती आपल्याला दाखवाव्या लागतील. मग शृंगार रसाच्या करता असणाऱ्या उपकारक स्थिती कोणत्या, उपकारक स्थळे कोणती, तर ही उपकारक स्थळे आपल्याला आपल्याला काही सांगता येते. जसे की बाग किंवा एकांत यासारखे स्थळ आपल्याला सांगता येईल. येथे आपल्याला भयानक रसाचे उदाहरण घेता येईल. या भयानक रसामध्ये आपल्याला दाखवावी लागणारी स्थळे रात्र, पडकेवाडे,
अमावस्येचे अमावस्येची वेळ यासारख्या गोष्टी या भयरसाला उपकारक अशा ठरतील. आपल्याला या भयकारक रसाला उपकारक असलेल्या गोष्टी या उद्दीपन विभावामध्ये अंतर्भूत करता येतील. म्हणजे आलंबन विभाव म्हणजे पात्र, ही पात्र आपल्या पुढे येतात, ती विशिष्ट स्थळी येतात. हे विशिष्ट स्थळे म्हणजे उद्दीपन विभाव होय. या उद्दीपन विभावाला आजच्या परिभाषेमध्ये नेपथ्य असे म्हणतात. ही स्थळे विशिष्ट रसांच्या उद्दीपनाकरता उपकारक अशी असतात. येथे आपल्याला असे लक्षात येते की पात्र म्हणजे आलंबन विभाव आणि स्थळे म्हणजे उद्दीपन विभाव या दोन्ही गोष्टी एका अपरिहार्य अशा गोष्टीकडे निर्देश करतात आणि ही अपरिहार्य गोष्ट म्हणजे रस होय. नाटकाची एकूणच गोष्ट, नाटकाचे एकूणच रचना ही काही रसांच्या ठिकाणी निर्देश करते. हे रस म्हणजे नेमके काय आहेत ते आपण नंतरच्या तासाला बघणारच आहोत. सध्याच्या घडीला आपण विभाव हा भाग समजून घेतला. याच्या व्यतिरिक्त भरताच्या रससूत्रामध्ये येणारे आणखीन कोणते घटक आहेत ते आपण बघू. त्याकरता भरताच्या रससूत्राची पुन्हा एकदा उजळणी आपण करू. भरताचे रससूत्र आहे तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. आजच्या तासाला विभाव हा घटक आपण बघितला. विभाव या घटकामधले दोन उपघटक आपण बघितले. आता यातील भरताच्या रससूत्रात असलेल्या अनुभव या घटकाचा आपण विचार करू आणि आजचं व्याख्यान आपण थांबवू. या विभाव आणि अनुभवामधील म्हणजे पात्र आणि विशिष्ट अशी स्थिती ही ज्या वेळेला नाटकामध्ये उपस्थित होते त्यावेळेला काही कृती घडतात. या कृती म्हणजे पात्रांनी केलेल्या कृती असतात आणि पात्र या कृती या कुणाच्या दिशेने निर्देशित करीत असतात तर ती प्रेक्षकांच्या दिशेने निर्देशित करीत असतात. म्हणजे जसे की रणभूमीवरती आलेली पात्रे ही आपल्याला काही दाखवायचे आहे, त्यातील पात्राला राग आलेला आहे हे आपल्याला दाखवायचे आहे, त्या पात्राला आनंद झालेला आहे हे दाखवायचे आहे, त्यातील पात्राला भीती वाटते हे आपल्याला दाखवायचे आहे, त्यातील पात्राला किळस वाटते हे आपल्याला दाखवायचे आहे. तर त्याकरिता तो काय करेल याचा विचार आपण करू. त्याकरिता तो काही कृती करतो. या कृती प्रत्यक्ष जीवनातील कृतीवरती काही प्रमाणावरती आधारित असतात. भरताने सांगितलेल्या लोकधर्मी आणि रंगधर्मी या किंवा नाट्यधर्मी या दोन घटकांचा विचार आपल्याला इथे करता येईल. भरताने लोकधर्मी हा जो घटक सांगितला तो लोकधर्मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रत्यक्ष जीवनामध्ये माणसे ज्याप्रमाणे वर्तन करतात त्या वर्तनांना त्याने लोकधर्मी असे म्हटले. तर नाट्यधर्मी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून या लोकधर्मींचा म्हणजे प्रत्यक्ष जीवनातील वर्तनाचा आधार घेऊन पात्रे काही एक कृती रंगमंचावरती करतात त्याला नाट्यधर्मी असे म्हणतात, रंगधर्मी असे म्हणतात. म्हणजे लोकधर्मी आणि नाट्यधर्मी याचे नाते आपल्याला अभिनयाशी जोडता येते. पात्र आपल्या अभिनयाच्या द्वारे ती विशिष्ट मनस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे प्रेक्षकांना रंगमंचावर घडत असलेल्या पात्रांच्या अंतर्गत कृतींचा किंवा नाटकाच्या आशयाचा अंदाज येतो. जसे की आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये माहिती असते की माणसे राग आल्यानंतर कसे वर्तन करतात, माणसे आनंद झाल्यानंतर कसे वर्तन करतात, त्यांचा आनंद किंवा राग कोणत्या कृतीतून व्यक्त होतो. हा त्यांच्या कृतीतून आनंद निर्माण झालेला राग किंवा आनंद आपल्या पुढे वहन केला जातो तो विशिष्ट अभिनयाच्या द्वारे. या अभिनयाच्या द्वारे व्यक्त झालेला राग हा आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपण त्या रसाचा आस्वाद घेतो. आपल्याला या तासाला फक्त इतकेच बघायचे आहे की आजच्या परिभाषेमध्ये ज्याला अभिनय असे म्हणतो तो अभिनय याचा संबंध आपल्याला अनुभवा या घटकाशी जोडता येईल. आज आपण जे शिकलो त्याची पुन्हा एकदा उजळणी करू. ती उजळणी करताना भरताच्या रससूत्राची पुन्हा एकदा उजळणी करू. भरताचे रससूत्र असे आहे की तत्र विभाव अनुभव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. तेथे अर्थात ही नाटकाच्या ठिकाणी होते, पात्रांच्या ठिकाणी होते की प्रेक्षकांच्या ठिकाणी होते हा भाग आपण नंतर बघणार आहोत. त्याविषयी वेगवेगळे सिद्धांत आहेत. तेथे विभाव अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसांची निष्पत्ती होते.
असे विवेचन भरताने केलेले आहे. यातील विभाव म्हणजे रसनिष्पत्ती करता कारण असणारे घटक. याचे दोन उपघटक आहेत, एक म्हणजे आलंबन विभाव आणि दुसरा उद्दीपन विभाव. आलंबन विभाव म्हणजे ज्यावर रसनिष्पत्ती पूर्णपणे अवलंबून असते तो. ही रसनिष्पत्ती अवलंबून असणाऱ्या घटकाला आजच्या परिभाषेमध्ये पात्र अथवा भूमिका असे म्हणता येईल. विशिष्ट रसाकरता उपकारक असणारी स्थिती म्हणजे उद्दीपन विभाव होय. आजच्या परिभाषेमध्ये नेपथ्य अथवा परिस्थिती याच्याकरिता उद्दीपन विभाव ही संकल्पना वापरता येईल. नाटकातील पात्र काही एक विशिष्ट आशय, काही एक विशिष्ट जाणीव, काही एक विशिष्ट मनस्थिती ही व्यक्त करावयाची असल्यास ज्याचा आधार घेतात ते अनुभव होय. आजच्या परिभाषेमधील अनुभव म्हणजे वेगळे काही नसून अभिनय होय. आता या बरोबर भरताने आणखीनही काही घटक सांगितले. या घटकांमध्ये ज्या रससूत्रामध्ये नसलेले दोन घटक म्हणजे स्थायी भाव, अष्टरस आणि त्याचबरोबर सात्विक भाव म्हणजे रस आणि भाव या दोन महत्वाच्या संकल्पना भरताच्या एकूण विवेचनाच्या केंद्रस्थानी आहे असे आपल्या लक्षात येते. पुढील तासाला आपण स्थायी भाव, व्यभिचारी भाव आणि एकूणच रसांची निष्पत्ती कशी होते, रसांचं एकूण संयोगाची स्थिती म्हणजे नेमके काय याचा विचार आपण करणार आहोत. नंतर ते पूर्ण झाल्यानंतर त्यावरती येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि त्याची उत्तरे ही आपण नंतर बघणार आहोत. त्याविषयीची टिपणे ही तुम्हाला पुरवण्यात येईल. आजच्या तासाला आपण येथे थांबूया.